KR शिक्षण या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या जुलै पेड इन ऑगस्ट पगार पेन्शन संदर्भात आता घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जुलै पेड इन ऑगस्ट पगारासोबत कर्मचारी पेन्शनधारकांना हे महत्त्वाचे 2 आर्थिक लाभ मंजूर होणार आहेत। कोणते ते 2 आर्थिक लाभ आहेत आणि याचा फायदा कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, केंद्र शासनाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय निर्गमित होऊन 4 महिने झाले तरी राज्य शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना देयवाढीबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही। यामुळे राज्यातील कर्मचारी बऱ्याच दिवसापासून देयवाढीची प्रतीक्षा करत आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 2दा जानेवारी व जुलै महिन्यामध्ये देयवाढ करण्यात येते, तर या वर्षातील जानेवारीमधील देयवाढ झालेली असून जुलैची देयवाढ नियोजित आहे। याबाबत केंद्र सरकारकडून पुढील महिन्यामध्ये निर्णय घेतला जाईल। यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 54% वाढणार आहे। महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना DAR वाढ लागू करण्याबाबत माननीय मुख्य सचिव यांच्या बैठकीमध्ये DA वाढीबाबतचा अधिकृत निर्णय 11 जुलैपर्यंत पावसाळी अधिवेशनादरम्यान घेतला जाईल अशी ग्वाही माननीय मुख्य सचिव यांनी दिलेली आहे। त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत याबाबतचा अधिकृत निर्णय जो आहे, शासन निर्णय जो आहे, निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अथवा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शासन निर्णय नक्की निर्गमित होईल अशी माहितीही मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे। त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव 4% म्हणजेच 50% DA प्रमाणे महागाई भत्त्याचा लाभ हा जुलै पेड इन ऑगस्ट वेतन देयकासोबत दिला जाणार आहे। तर निवृत्ती वेतनधारकांना देखील जुलैच्या निवृत्ती वेतनासोबत सदर वाढीव महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे। सदर वाढीव DA हा माहे जानेवारी 2024 पासून लागू होत असल्यानं राज्यातील कर्मचाऱ्यांना, निवृत्ती वेतनधारकांना जानेवारी ते जून या 6 महिने कालावधीमधील DA फरकाची रक्कम जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत अदा केली जाणार आहे। त्यामुळे जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत महागाई भत्ता 4% वाढ आणि DA फरकाची रक्कम, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी इन्क्रीमेंट सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच हे 3 लाभ जुलै पेड इन ऑगस्ट वेतनासोबत कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार आहेत। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी असणार आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी, महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।